वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. तनपुरेंच्या जन आशीर्वाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद. राहुरी तालुक्यात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. बारागाव नांदूर येथून यात्रेला सुरुवात करत कॉर्नर सभा घेण्यात आली. यावेळी बोलताना तनपुरे म्हणाले, विद्यापीठ प्रकल्प, के रेंज, रेल्वे व महामार्गासाठी शासनाने शेतकऱ्यांची हजारो हेक्टर जमीन संपादित केल्याने मोठे नुकसान झाले. पुन्हा संधी मिळाल्यास तालुक्यातील 1 इंचही जमीन जाऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. आमदार व राज्यमंत्री म्हणून काम करताना मतदारसंघाच्या विकासासाठी दिवस रात्र प्रयत्न केल्याचंही त्यांनी सांगितले. चांगले नेतृत्व मिळाल्यास तालुक्याचा विकास कसा होतो हे आपल्या कार्यकाळात दाखवून दिल्याचा दावा त्यांनी केला. कार्यक्रमात स्थानिक पदाधिकारी व नागरिकांनी तनपुरे यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी करत पाठिंबा दर्शवला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. वेद बातमीसाठी जालिंदर ढोकणे, उंबरे. जर या मतदारसंघाचा आमदार म्हणून पुन्हा जर मला काम करण्याची संधी मिळाली तर या राज्याच्या उद्योग मंत्रालयातून सांगतो, 1 इंच जमीन या राहुरी तालुक्यातल्या मी घेऊन येणार नाही. 1 इंच जमीन. शेवटी आपला माणूस वरती सत्तेमध्ये असेल, आपला माणूस ताकदीवरती असेल तर आपल्याकरता लढतो. पण जरी या तालुक्याला काही वाले राहिलं नाही तर निश्चितपणे पुढे अजून काय येतील, दारू गोळा आणखीन बंदुकीचा कारखाना काय, MIDC यावेळी त्याला आमचा विरोध नाही. पण हे 7,000 एकरचं फक्त साठवणुकीसाठी त्याला वेगळे कुशल माणसं लागतील, ते काही इतकी माणसं लागणार नाहीत कामाला. म्हणून हा धोका आपण सर्वांनी खरं वेळ ओळखला पाहिजे.